बरं ऐका, तुम्ही साखरेचा कलाकंद नेहमीच खाल्ला असेल, पण कधी गुळाचा कलाकंद बनवलाय का किंवा खाल्लाय का? बनवणं तर अतिशय सोपं आहे आणि त्यातल्या त्यात आपण यामध्ये साखर न वापरता गुळाचा करणार आहोत. तर इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे. दूध शक्यतो फुल फॅट घ्या, म्हणजे काय होतं, लवकर जे आहे दूध आटलं जातं. तर इथे खूप जास्त आपल्याला दूध आटवत बसायचं नाही. त्यानंतर मी इथे साधारण 3 चमचे मलाई सुद्धा घातली. त्यानंतर 2 चमचे लिंबाचा रस, 2 चमचे पाणी मिक्स करून ठेवलं. अशा पद्धतीने चमच्यावर दुधाची कोटिंग आली की इतकंच आपल्याला दूध शिजवायचं आहे. साधारण 25% जे आहे आपल्याला दूध इथे घट्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण लिंबू आणि पाणी एकत्र केलेलं आहे, गॅसची फ्लेम लो करायची आणि 1-1 चमचा साधारण टाकत याला जे आहे व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं. तर अशा पद्धतीने त्यानंतर काय होतं, छान असा एक दाणा तयार होतो दुधामध्ये. त्यानंतर इथे मी साधारण 220 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. आता इथे गोडीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता गूळ घातला की गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि लोच फ्लेमवर अशाच पद्धतीने एकच डायरेक्शनने हलवत छान असे गुळाला मेल्ट करून घ्यायचं. आता जसं जसं गूळ मेल्ट होतो ना, तसं तसं दुधातलं जे पाणी आहे ते सुद्धा रिलीज होतं. पण अजिबात घाबरायचं नाही. आपण जसं जसं शिजवून घेऊ ना, त्या पद्धतीने ते पाणी जे आहे छान असं हे आटलं जातं. एकदा गूळ व्यवस्थित विरघळला आणि या पद्धतीने जे आहे दुधाचे दाणे झाले की आपली गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवर एकसारखं चालवत जे आहे याला साधारण 15 मिनिटं शिजवून घ्यायचं. आता इथे 2 चमचे साजूक तूप घातलं, छान शाईन येते, टेस्ट सुद्धा वाढते आणि अर्धा चमचा वेलची पावडर घातली फ्लेवरसाठी. त्यानंतर परत जे आहे हाय फ्लेमवर मिक्स करत करत पाहू शकता, पूर्वीचं जेवढं दूध होतं किंवा पाणी रिलीज झालेलं होतं आणि त्या पद्धतीने इतकं घट्टसर असं करून घ्यायचं. त्यानंतर एक तूप लावलेल्या ट्रेमध्ये किंवा मग ताटामध्ये काढून घ्यायचं आणि काढल्या काढल्या लगेचच झाकण द्यायचं, म्हणजे त्यातला जो अरोमा आहे, त्यातलं जे मॉइश्चर आहे ते तिथेच लॉक होतं. त्यानंतर 10 मिनिटांनी झाकण काढायचं, साधारण 1-2 तास याला थंड होऊ द्यायचं, रूम टेम्परेचरवर ठेवायचं. त्यानंतर अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये मी 2 तासानंतर याची जी आहे वडी उलटी करून घेतली. तर पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीने निघले. तुम्हाला हवं तर वड्या करून सुद्धा खाऊ शकता किंवा मग असंही खाल्लं तरी सुद्धा उत्तमच आहे.